चंद्रकांत खैरे देखील आपल्यासोबत जोडले गेले. चंद्रकांत खैरेजी, महा एक्झिट पोल संदर्भातले आपण अंदाज तर यावेळेला पाहिले. मात्र आता संजय केणेकर यांचं म्हणणं आहे की एकट्यानं लढल्याचा फायदा आला, युतीमध्ये लढलो असतं तर निश्चित फायदा झाला असता. मात्र हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती ते पुन्हा छेडताना दिसताय. तुमच्या पक्षानं देखील हिंदुत्वाचा मुद्दा छत्रपती संभाजीनगरमध्ये उपस्थित केलेला होता. काय एकंदरीत एक्झिट पोल पाहिल्यानंतर आणि जर निकालांमध्ये भाजप त्या ठिकाणी निवडून येत असेल तर त्याच्या मागचं राजकारण काय, हे चंद्रकांत खैरे मला आपल्याकडून ऐकायचंय. भाजप यावेळेस निवडून येऊ शकत नव्हता, हां, परंतु त्यांनी प्रचंड पैसे त्यांनी वाटले, प्रचंड बरं. पैसे. रात्रभर गोंधळ घातला त्यांनी बऱ्याच कॉलनीमध्ये, बऱ्याच वार्डामध्ये रात्रभर गोंधळ घातला. पैसे पोलिसांना फोन केला तर कार्यकर्ते पोलिसांना फोन करायचे, पोलीस येतात पाहून फक्त निघून जायचे, कारण सत्ताधारी आहे ना ते. बर त्यांचं ते म्हणून त्यांना असं वाटतं की बाबा आपली सीट जास्त येतील. परंतु तेवढेच त्यांच्या विरोधक हे शिंदे सेनेवाले सुद्धा त्यांचा आपसात भांडणही झाले बऱ्याच ठिकाणी. परंतु या ठिकाणी मला सांगायचं की या ठिकाणी मला सांगायचं संजयजी, ठीक आहे, काही दिवस झाले दोघांची कॉम्पिटिशन चालली होती. बोला ना खैरे संजय साहेब, खैरे साहेब आमचे नेते आहेत. खैरे साहेब आमचे चालली. ऐका अरे संजय, तू थांब ना जरा 2 मिनिटं. बर दोघांचे कॉम्पिटिशन पैशाची चाललेले आहे, त्यामुळे आम्ही काही पडत नाही त्याच्यामध्ये. ते बरं. पैसे त्यांच्याकडे कुठून आले, काय आले, किती प्रचंड कमवला, त्याच्यामुळे कमवला, ते आता इथे खर्च करायला लागले. जनाधार, भारतीय जनता पार्टी पूर्वी काय म्हणायची, जनाधार काँग्रेस को नाही आहे, हमको जनाधार आहे. ते जनाधार आता विकत घेऊ लागले भाजपवाले. काय अर्थ आहे त्याला? आणि म्हणून मला हे सांगायचं स्पष्टपणे की पैसा देऊन किंवा हे करून तुम्ही जर असं सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर त्याला काही सत्तेला त्या ठिकाणी महत्व नसतं, लोकशाहीला महत्व नाही ते. म्हणून त्या ठिकाणी मी म्हणतो की काही जर झालं तर आमच्या त्या ठिकाणी जागा सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात येईल. हिंदुत्व करतात. आमचं हिंदुत्व पक्क आहे, यांचं हिंदुत्व इतकं नाही येते. म्हणजे बरं चंद्रकांतजी, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती मी येतो. मात्र मात्र संजय केणेकरजी, पैशावरती तुम्ही सत्ता मिळवलेली असा थेट आरोप आहे चंद्रकांत खैरेंचा. खैरे साहेबांनी ज्या पद्धतीने मुद्दा मांडला, खैरे साहेबांना एक तर खऱ्या अर्थाने ते कोणत्या तोंडाने बोलतात हेच मला कळत नाही. बिचारे आम्ही त्यांना नेते मानत होतो जोपर्यंत ते हिंदुत्वाचे कडवे समर्थक होते. पण ज्या दिवशीपासून त्यांनी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून हिंदुत्वाचे विचार गाडून, मुस्लिमांचं लांगल चालून करून, हिरवे साप गळ्यात घालून जेव्हा आमच्या शहरात जनाधार कोणत्या तोंडाने राहील? रशीद मामूद सारखा दंगलखोर माणूस यांनी यांच्या मांडीला लावून बसवला. लोक यांना गाडल्याशिवाय कसे राहणार नाही? त्या बाळासाहेबांच्या आत्म्याला किती त्रास होत असेल स्वर्गातल्या. बरं संजयजी, मला एक सांगा, अशाच प्रकारचा प्रयोग आपणही केला आणि अपरिहार्यतेने अनेक ठिकाणी आपल्यालाही काँग्रेस बरोबर MIM बरोबर जावं लागलंच की संजयजी? हे बघा, आमच्या पार्टीची स्पष्ट नीती आहे. आम्ही MIM बरोबर कोणत्याच प्रकारे पक्षाच्या येणे आम्ही गेलेलो नाहीये आणि त्यामुळे कधी जाणारही नाहीये. अकोटला गेले, अकोटला आमच्या पक्षाचा आम्ही तिथं त्या आमदाराला नोटीसही दिली आणि आमच्या पक्षाचा अजेंडा नाहीये. आमच्या पक्षाचा अजेंडा नाहीये. MIM बरोबर आमच्या पक्षाचा अजेंडा नव्हता आणि आम्ही ते स्वीकारलाही नाही. आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे हा पक्षाचा निर्णय नाहीये. बरं संजयजी, मात्र चंद्रकांत खैरे यांच्या पक्षाच्या हिंदुत्वावरती तुम्ही प्रश्न का उपस्थित करता? चंद्रकांत खैरेजी कोणाचं हिंदुत्व खरं? खरं सांगू का, अख्खं शहर हसतंय. इतका चांगला नेता आहे चंद्रकांत खैरे, मी त्यांना मानतो. ते आमचे नेते होते जोपर्यंत ते हिंदुत्वाचे कडवट समर्थक होते. पण त्यांनी खऱ्या अर्थाने हिंदुत्व गाडून टाकलं. रशीद मामू सारखा दंगलखोर रशीद मामू सारखा दंगलखोर व्यक्ती बरोबर घेतला. फक्त ती मशाल यांनी मुसलमानांचं लालून चांगून करून ती मशाल पेटवण्याचा प्रयत्न केला. पण ती मशाल पेटणार नाही. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला किती तुम्ही तडा देणार, किती दुखवणार त्या बाळासाहेबांच्या आत्म्याला. त्यामुळे लोक तुम्हाला खऱ्या अर्थानं तुम्ही ज्याप्रमाणे हिंदुत्वाचं खेळण केलं, हिंदुत्वाची जी तुम्ही चिरफाड केली, त्याची परत तुम्हाला या महानगरपालिकेत लोक तुमची चिरफाड केल्याशिवाय राहणार नाही. हिंदुत्व आमचा श्वास आहे. हिंदुत्व, आम्ही अभिमानी आहोत हिंदुत्वाचे. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व, परंतु कोणत्या धर्मावर अन्याय करायचं नाही. बाळासाहेबांचं वाक्य होतं आणि हिंदुत्व करतो आणि लोक मग
नाही नाही नाही, खैरे साहेब, हिंदुत्व तुमचा खैरे साहेब, हिंदुत्व तुमचा श्वास असला तरी तुम्ही गळ्यात हिरवे साप घालून फिरताय. तुम्ही फक्त आता हजला जायचं बाकी राहिलं. बरं, चंद्रकांत खैरेजी, पैशांसंदर्भातला देखील आपण आरोप केलेला होता. कदाचित चंद्रकांत खैरे हे आपल्यापासून डिस्कनेक्ट झालेले आहेत. संजय केणेकरजी मात्र पैशांच्याच जोरावरती छत्रपती संभाजीनगरची निवडणूक लढवण्याचा तुमचा प्रयत्न होता, हा आरोप तुम्ही मान्य करता का? आणि पोलिसांना कळवून देखील सत्ताधारी असल्यामुळे कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्याचा आरोप चंद्रकांत खैरे यांनी लोकशाहीच्या माध्यमातून संजय केणेकर तुमच्यावर केलेला आहे. या चंद्रकांत खैरेला तर बोलायचा एक तर अधिकार नाहीये. आणि कुठल्याच प्रकारे जनाधार या उबाटा गटाला राहिलेला नाही, उबाटा पक्षाला राहिलेला नाहीये. आणि त्यामुळे जनाधार नसल्यामुळं हे खऱ्या अर्थानं हे मुंगिरीलालचे हसीन सपने पाहता आणि वाटेल तशी बडबड करता. यांना विकासाबद्दलही काही मुद्दे नाहीये. फक्त यांनी घेतली होती मशाल पेटवला ते रशीद मामू, त्या रशीद मामूच्या भरोशावर मुस्लिमांचं लालून चालून करून, जिहादांचं लालून चालून करून यांची मशाल या महानगरपालिकेत पेटवू इच्छितात. परंतु खऱ्या अर्थानं या हिरव्या सापामुळे यांचं मरण हिंदुत्वाने केलेलं आहे आणि ते निश्चितपणे लोक यांना परत आता जिवंत करणार नाही. नक्कीच. धन्यवाद संजयजी, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात. आणि छत्रपती संभाजीनगरचं चित्र काय आहे, अवघ्या महाराष्ट्रभरातल्या 29 महापालिकांचा निकाल काय आहे, हे आमच्या महा एक्झिट पोलच्या माध्यमातून आम्ही यावेळेला आपल्या महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना दाखवतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.